आर्ट्स वाली पोरं सायन्सला जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं ना तर जास्तीत जास्त मार्क लागतात तेव्हाच ऍडमिशन भेटतं. घंटा आर्ट्स मध्ये ऍडमिशन घ्यायलाय ना किती बी मार्क असू दे, 8/5 जरी असला ना तू तरी तुला ऍडमिशन मिळणार. टेन्शन नाही, मार्काचं लिमिट नाही, वयाचं बी लिमिट नाही. फार तू आहे ना फार मथारा कोतारा डांगरा टाकला पिकला कसला बी झाला ना तरी तुला ऍडमिशन द्यायचे. 35% मार्क पडतात, आम्ही डीजे लावतो, अख्ख्या गावाला नाचवतो डीजे. तीच 35% मार्क घेऊन आम्ही कॉलेजला जातो, आर्ट्सला ऍडमिशन घेतो, 10 क्लासरूम मध्ये जाऊन निवांत बसतो. आम्हा सायन्स वाल्या स्टुडंटला पूर्ण सिलेबस कम्प्लीट करावा लागतो. रताई आम्हाला मेन पॉइंट कळतच नाही सिलेबस असतो कसला. आम्ही आपलं नावाला येतो, वर्गात बसतो, बघतो, कळलं तर ठीक, नाही तर झोपायचं निवांत मागे. डायरेक्ट मागे ताणून द्यायची निवांत, टेन्शनच घ्यायचं नाही काय. आर्ट्स मध्ये म्हणजे काय, आम्ही नुसतं शिक्षणच नाही घेत बसत, आम्हाला समाजकार्य बी करायला लागतात. कुणाचं म्हातारा आजारी पडलं त्याला दवाखान्यात न्यायचंय, कुणाची आजीला सालाईन लावायची त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय, अशी भरपूर कामं असतात आम्हाला. तुमचं म्हणजे कसं नुसतं त्या पुस्तकात डोकं घातलंय त्याचे ते डोके, आमचं तसं नसतं. आमचं पुस्तकातलं थोडं डोकं लागतं पण बाहेर मात्र लय डोकं चालतं आमचं. सायन्स वाल्या स्टुडंटला शिक्षण कम्प्लीट करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये लागतात. संसार 5-10 लाख रुपयात आमचा अख्खा संसारच होऊन जातो, कारण आम्हाला खर्चच नसतो काय. कॉलेजला बी आम्ही येताना ना एका गाडीवर 4-4 जण येतो डायरेक्ट, नाही तर आम्ही कॉलेजला येताना ना डायरेक्ट ट्रक बिकला हात करून येतो. खर्चाचा विषयच घेत नाही आम्ही काय. दुपार सुट्टी झाली बेळ खा, वडापाव खा, आमचा खर्चच काय नसतो ना. आमच्या आसवाल्या पोरांचा 7-8-10-12 जणांचा एक ग्रुप असतो, 7-8 जणांचे आम्ही एकच शेक नेतो कॉलेजला. नेतोच आम्ही एक वही, ह्या पानावर इतिहास, ह्या पानावर भूगोल, ह्या पानावर मराठी, ह्या पानावर हिंदी, अशी पानं आम्ही वाटून ठेवतो डायरेक्ट. एका वहीचा संसार आमचा अक्का. आम्ही सायन्स वाली पोरं सायन्स शिकून सायंटिस्ट बनतो. ऑलराऊंडर. आम्ही आर्ट्स वाली पोरं आहेत ना काहीही करू शकतो. तुमचं कसं एक म्हणजे एकच, तसं आमचं नसतं. ऑलराऊंडर अख्ख्या जगात काहीही काम कुणाचे असू दे सगळे आम्ही करू शकतो. समाजसेवा फिमासेवा सगळं होतं आमच्याकडून. आम्ही आहे ना आमच्या घरच्या गाडी आहेत का घरच्या घरीच त्याची सर्व्हिसिंग करून टाकतो, खुलून परत हायशी जोडू शकतो. का आम्हाला वाचायची अभ्यासाची गरज बी पडली नाही कधी. सगळं ज्ञान असतं आम्हाला. पुस्तकाचं ज्ञान जरी नसलं ना आम्हाला तरी आम्हाला अख्ख्या जगाचं सगळं ज्ञान असतं. म्हणून सांगतोय तुम्ही सायन्स वाली पोरं आहेत ना आर्ट्स वाल्या पोरांना कमी लेखता. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आर्ट्स वाल्या पोरांना आहे ना कमी नाही लेखायचं, कारण आर्ट्स वाली पोरं आहेत ना बिझनेस करून तुमच्यासारख्या सायन्स वाल्या पोरांना आहे ना हाताखाली कामाला ठेवू शकतात. एवढी ताकद आहे ना आर्ट्स वाल्या पोरांच्यात असती. त्यामुळे या गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कुणाचा बी नाद कर पण आर्ट्स वाल्या पोरांचा नादच नाही करायचा. विषय एंड.